जेव्हा मी सौदी अरेबियात नोकरी करत होतो, तेव्हाच माझी पत्नी योगिताचा फोन आला. तिने सांगितले की माझ्या आईचे निधन झाले आहे. हे ऐकताच मी फुटफुटून रडू लागलो, पण योगिताने मला परत येण्यास मनाई केली. तिने म्हटले, "इतके पैसे खर्च करून परत येऊ नकोस. मी अंतिम संस्कार करेन." तिने आईचा अंतिम संस्कार करून टाकला. 2 वर्षांनी जेव्हा मी घरी परतलो, तेव्हा माझे मन दुःखाने भरून गेले. घरात आई नव्हती. त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी मी गरिबांना अन्नदान करण्याचा निर्णय घेतला. पण जेव्हा मी एका झोपडीत पोहोचलो, तेव्हा माझे हृदय थरथरले. कारण तिथे तर माझी आई होती. फोनवर योगिताचा आवाज आला, "राजीव, आई गेली. तिचं निधन झालं." हे ऐकून मी हादरलो. मी स्तब्ध उभा राहिलो. पुन्हा योगिताचा आवाज आला, "राजीव, ऐकत आहेस ना? आई गेली." मोठ्या प्रयत्नाने मी विचारले, "आई कशी गेली योगिता?" 2 दिवसांपूर्वीच तर मी तिच्याशी बोललो होतो. ती अगदी ठीक होती. योगिता म्हणाली, "रात्री अचानक तिचा श्वास थांबला. मी तिला हॉस्पिटलमध्ये नेले, पण तोपर्यंत तिचे निधन झाले होते." माझ्या डोळ्यांसमोर आई गेली आणि मी काहीच करू शकले नाही. शेजाऱ्यांनी सांगितले की राजीव इथे नाही, तू लगेच अंतिम संस्कार कर. हे ऐकून मी ओरडलो आणि म्हटलो, "मी लगेच येत आहे. माझ्याशिवाय आईचा अंतिम संस्कार करू नकोस. मी तिचा एकुलता एक मुलगा आहे. अंतिम संस्कार करणे हे माझे कर्तव्य आहे." पण योगिता म्हणाली, "राजीव, व्यर्थच्या गोष्टी करू नकोस. मी त्यांना किती काळ ठेवू शकते? जर तू परत येण्याचा हट्ट धरलास तर आधी बॉसला विचारावे लागेल, मग तिकीट काढावे लागेल. लाखो रुपये खर्च करून तू येशील, अंतिम संस्कार करशील आणि मग परत जाशील. हेच लाखो रुपये आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी उपयोगी पडतील. तुला ठाऊक आहे ना, शाळेच्या फीसाठी अजून पैसे जमवायचे आहेत." योगिताने स्पष्ट शब्दात सांगितले की मी भारतात परत येऊ नये. तिने सांगितले की शेजारच्या सतीश साहेबांमार्फत ती सगळी व्यवस्था करून घेईल. फक्त काही पैसे पाठवायला सांगितले. मी त्या क्षणी माझ्या मित्रांमार्फत तिच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर केले. मी नोकरीवर होतो, पण माझ्यासाठी काम करणे खूप कठीण झाले होते. आईच्या अचानक झालेल्या निधनाने मी पूर्णपणे कोसळलो होतो आणि त्याहून मोठे दुःख म्हणजे मी त्यांच्या अंतिम संस्काराला उपस्थित राहू शकलो नाही. आईचे शेवटचे दर्शन घेऊ शकलो नाही. माझे हृदय रक्ताचे अश्रू रडत होते. कसेबसे मी काम संपवले आणि माझ्या छोट्याशा खोलीत जाऊन पडून राहिलो. माझे पूर्ण आयुष्य माझ्या डोळ्यांसमोर फिरू लागले. आईचा प्रेमळ चेहरा मला बेचैन करून गेला. वडिलांच्या निधनानंतर आईने केवळ आईच नव्हे तर वडिलांचीही भूमिका निभावत मला वाढवले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कंपनीत नोकरी करून बाकी वेळ माझ्या अभ्यासासाठी आणि घरासाठी द्यायची. मी तेव्हा फक्त 15 वर्षाचा होतो. वडील गेले तेव्हा आईने नोकरी सुरू केली, पण मला हे अजिबात आवडत नव्हते. मी अनेकदा आईला म्हटले की मी शिक्षण सोडून एखाद्या दुकानात काम करेन, कुठलीही नोकरी करेन, पण आईने कधीही ते मान्य केले नाही. तिचे एकच स्वप्न होते की मी चांगले शिकावे आणि आपले भविष्य सुरक्षित करावे. आई मला कोणत्याही कठीण मेहनतीत किंवा परिश्रमात ढकलून अभ्यासापासून दूर करू इच्छित नव्हती. यासाठी आईने स्वतःला दिवसरात्र मेहनतीत झोकून दिले. नोकरीबरोबर घर सांभाळणे खूप कठीण होते, पण आईने कधी हार मानली नाही. तिच्या चेहऱ्यावर कधी थकवा किंवा चिंता दिसली नाही. ताप आल्यावरही ती हसत मला शाळेत पाठवायची आणि स्वतः नोकरीवर जायची, पण माझ्यासमोर कधीही आपल्या त्रासाचा उल्लेख ती करीत नसेल. अशा प्रकारे आईने मला कॉलेजपर्यंत पोचवले. कॉलेजच्या दिवसात जेव्हा मी नोकरी करण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा आईने साफ नकार दिला. ती म्हणाली, "तू फक्त अभ्यास कर. मला अजून काही नको आहे." मी आईला म्हटले की आता मी मोठा झालो आहे, नोकरी आणि अभ्यास दोन्ही करू शकतो. पण आई म्हणाली, "मला हवे आहे की तुला चांगली शिष्यवृत्ती मिळावी. तू चांगल्या गुणांनी पास व्हावा. हे तुझ्या वडिलांचेही स्वप्न होते की आपला मुलगा शिकून मोठा माणूस व्हावा. आयुष्यभर त्यांना याचे दुःख होते की त्यांनी शिक्षण का केले नाही, आणि मला नको आहे की तुला हे दुःख भोगावे लागेल." आईचे हे शब्द मी मनापासून स्वीकारले आणि खूप मेहनत करू लागलो. मी चांगल्या गुणांनी कॉलेज पूर्ण केले
आणि विद्यापीठात मला शिष्यवृत्ती मिळाली. मी इंजिनिअरिंग पूर्ण केले आणि नोकरी सुरू केली. हळूहळू नोकरीत प्रगती झाली. घराची परिस्थिती सुधारली. तेव्हा मी आईची नोकरी सोडवली आणि तिला आराम करण्यास सांगितले. घरात नोकर ठेवले. आई वारंवार म्हणायची, घरात नोकराची काय गरज, आपण दोघंच तर आहोत. पण मला वाटत होते की माझ्या आईने आयुष्यभर मेहनत केली आहे, आता तिने आराम करायला हवा. माझ्या यशामुळे आईच्या चेहऱ्यावर दिसणारी आनंदाची चमक माझ्यासाठी जगातील सर्वात मोठी संपत्ती होती. या काळात माझ्या आयुष्यात योगिता आली. ती माझ्यासोबत ऑफिसमध्ये काम करायची. जेव्हा मी आईला योगिताबद्दल सांगितले तेव्हा ती खूप आनंदी झाली आणि माझ्या कपाळावर चुंबन देत म्हणाली, मला फक्त हेच हवे आहे की तुला आयुष्यात आनंद मिळावा, तुझं घर संसाराने भरून जावं. मला तुला वरातीत बघायचं आहे. आई लगेच योगिताच्या घरी बोलणी करायला घेऊन गेली आणि आमचं नातं पक्क झालं. 6 महिन्यांनी योगिता माझी पत्नी म्हणून आपल्या घरी आली. मला वाटलं की आता माझं जीवन पूर्ण झालं, पण ही माझी सर्वात मोठी चूक ठरली. लग्नानंतर काही दिवसांनीच माझ्या आणि योगितामध्ये भांडणं सुरू झाली. ती किरकोळ गोष्टींवरून भांडू लागली. मी ऑफिसहून येऊन थोडा वेळ आईसोबत घालवायचो, तर तिला ते सहन होत नव्हते. आई मला एखादं काम सांगायला बोलवायची, तेव्हाही योगिता चिडायची. ती नेहमी म्हणायची, तुझी आई मला तुझ्यासोबत 2 क्षण शांततेत बसू देत नाही. पण खरी गोष्ट अशी होती की आई मला फार कमी बोलवायची. मी स्वतः तिच्यासोबत बसायचो, कारण ती एकटी होती आणि तिला माझ्या सहवासाची गरज होती. आईने माझ्यासाठी पूर्ण आयुष्य बलिदान दिले होते, त्यामुळे मला वाटत होतं की तिच्यासोबत काही वेळ घालवण्याचा अधिकार तिला आहे. पण ही गोष्ट मी तिला कशी समजावणार? एकदा आमचं भांडण इतकं वाढलं की आई खोलीत आली आणि म्हणाली, काय झालं बाळा, सुनबाईसोबत का भांडतो आहेस? हे ऐकताच योगिता रागाने म्हणाली, हे सगळं तुमच्या शिकवणीचं फळ आहे. तुम्ही यांना तुमच्यासमोर बसवून माझ्याविरुद्ध भडकवता, म्हणूनच हे माझ्याशी भांडतात. तिचे हे शब्द ऐकून मी तिला एक जोरदार चापट मारली. ती ज्या पद्धतीने आईशी बोलत होती ते मला सहन झाले नाही. पण माझ्या या वर्तनावर आईनेही मला एक जोरदार थप्पड मारली आणि म्हणाली, तुला तुझ्या पत्नीवर हात उचलायची हिंमत कशी झाली? मी तुला असे संस्कार दिले नाहीत. आईकडून पहिल्यांदा मार खाल्ल्यामुळे मी खूप दुखावलो. मी आईकडे पाहत राहिलो आणि मग घराबाहेर पडलो. संपूर्ण शहरभर भटकत राहिलो. डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि मन दुःखाने भरले होते. योगिताचा आईबद्दलचा उद्धटपणा माझ्या कानात घुमत होता. मला तिच्यावर इतका राग आला होता की घराकडे परतण्याची इच्छा नव्हती. रात्रभर भटकत राहिलो. शेवटी पूर्णपणे थकून मध्यरात्री मी घरी पोहोचलो. घरात पाऊल टाकताच माझी नजर आईवर पडली. आई माझी वाट पाहत होती. मला पाहताच तिने मला जवळ बोलावले, शेजारी बसवले आणि म्हणाली, योगिता अजून नादान आहे, तिला समजुतीने सांभाळावं लागेल. तिची काळजी घे. जा, तिची माफी माग. तिने काहीही चूक केली असली तरी तुला तिच्यावर हात उचलायला नको होता. मी आईला म्हणालो, पण ती तुझ्याशी उद्धटपणे बोलत होती. आई हसून म्हणाली, काही हरकत नाही. ती अजून आपल्या घरात नवीन आहे. तिला थोडा वेळ दे. ती स्वतः सावरून जाईल. आईचं बोलणं ऐकून मी माझ्या खोलीत गेलो आणि योगिताची माफी मागितली. तिनेही मला माफ केलं. त्या दिवसानंतर ना तिने माझ्याशी भांडण केलं, ना आईशी तिचं वागणं चुकलं. माझं मनही शांत झालं. हाच तर माझा हेतू होता की माझी आई आणि पत्नी दोघी मिळून आनंदाने राहाव्यात. पुढच्या महिन्यात मला समजलं की योगिता आई होणार आहे. माझा आनंद गगनात मावेनासा झाला. पण या बातमीच्या नंतर तिने माझ्यावर नवा दबाव आणायला सुरुवात केली. ती वारंवार म्हणू लागली की या देशात काही नाही, तुला परदेशात नोकरी शोधायला हवी.
तिथे जास्त पैसे मिळतील. आपण चांगलं घर घेऊ शकू आणि तुझा व्यवसायही छान जमेल. मग तू परत येऊ शकशील. हे सगळं आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आवश्यक आहे. तिच्या बोलण्याने मी चकित झालो, कारण मला इथेही चांगली नोकरी मिळाली होती. पण ती वारंवार सांगत राहिली, इतक्या कमी पैशात आपला निभाव लागणार नाही. आत्ता आपण दोघंच आहोत, पण कुटुंब वाढलं की खर्चही वाढतील. मला परदेशी जायचं नव्हतं, पण योगिताने तिच्या चुलत भावामार्फत तिथे माझी नोकरी लावून दिली. एक दिवस ती रडत म्हणाली, तुम्हाला मला सुखी आयुष्य द्यायचंच नाहीये, नाहीतर माझ्या म्हणण्यावरून परदेशी गेला असतास. तुझ्याशिवाय राहणं माझ्यासाठी खूप अवघड आहे, पण हा आपल्या भविष्यातला प्रश्न आहे. तिच्या डोळ्यातले अश्रू पाहून माझं मन पाघळलं. मी आईशी याबाबत बोललो. आईचा चेहरा उदास झाला. तिने माझा हात धरला आणि म्हणाली, बाळा, हे माझं म्हातारपण आहे. कधी डोळे मिटतील सांगता येत नाही. मला फक्त हेच हवं आहे की तू माझ्यासोबत राहावंस. ही गोष्ट योगिताच्या कानावर गेली. तिने आईला थेट विचारलं, तुम्ही तुमच्या मुलाच्या भविष्यात अडथळा का आणताय? तुम्ही त्याला शिकवलं, घडवलं, संस्कार दिले, आणि जेव्हा तो प्रगतीच्या मार्गावर जातोय तेव्हा आपल्या त्यागाची आठवण करून त्याला तुमच्याजवळ रोखता. योगिताच्या या उद्धट बोलण्यावर मी तिला रागाने पाहिलं, पण आईने अश्रू पुसले आणि शांत स्वरात म्हणाली, ठीक आहे बाळा, जर तुझं भविष्य परदेशात असेल तर तू जा. त्या दिवसानंतर आईने मला पुन्हा कधी रोखलं नाही. माझ्या आणि योगिताच्या मध्ये यावर चर्चा झाली, पण ती शांत राहिली. काही उत्तर दिलं नाही. 2 महिन्यांनंतर मी परदेशी जाण्याची तयारी केली. माझी नोकरी खरोखर चांगली होती. पगार भारताच्या दुप्पट होता, पण आई आणि योगिताशिवाय राहणं खूप कठीण होतं. मी त्या मुलांपैकी होतो जो आईच्या हातची भाकरी खाऊन मोठा झाला आणि मोठा झाल्यावरही आईच्या हातचं जेवणच पसंत करायचा. योगिता आल्यावरही मी आईला खास पक्वान करायला सांगायचो. अशा परिस्थितीत रोज हॉटेलचं जेवण करून माझी तब्येत बिघडू लागली. जेव्हा जेव्हा मी घरी फोन करायचो तेव्हा आईला सांगायचो की तिच्या हातचं जेवण मला खूप आठवतंय. आईलाही माझी खूप आठवण यायची. मी फोन केल्यावरती नेहमी रडायची. हळूहळू असं झालं की आईशी बोलणं कमी झालं. जेव्हा मी फोन करायचो तेव्हा योगिता म्हणायची, आई आराम करत आहेत किंवा त्या झोपल्या आहेत. मला कळत नव्हतं की आई एवढं का झोप घेत होती. एकदा मी योगिताला हेच विचारलं तर ती म्हणाली, आता त्यांचं वय झालं आहे, घरात काही काम नाही, म्हणून त्या फक्त आराम करतात. मी त्यांना वारंवार त्रास देत नाही. मग एके दिवशी भारतातून फोन आला की मी मुलाचा बाप झालो आहे. माझ्या घरी मुलाचा जन्म झाला होता. मी खूप आनंदी झालो, पण 2 वर्षांपूर्वी परत येणं शक्य नव्हतं. 2 वर्ष पूर्ण झाल्यावर जेव्हा मी घरी परतलो तेव्हा आईला पाहून मी थक्क झालो. ती पूर्णपणे सुकून हाडांचा सांगाडा झाली होती. असं वाटत होतं जणू ती वर्षानुवर्ष आजारी होती. आईची अशी अवस्था पाहून मला खूप वाईट वाटलं, पण योगिताने मला दिलासा दिला आणि म्हणाली, आई ठीक आहेत, हे फक्त वयामुळे आहे आणि काही नाही. आई बहुतेक वेळ झोपलेली असायची आणि माझं तिच्याशी जास्त बोलणंही होत नसायचं. जितके दिवस मी तिथे होतो माझा वेळ योगिता आणि माझा मुलगा यश सोबतच गेला. मग मी परत परदेशी गेलो. तिने सांगितले होते की तिने खूप पैसे साठवले आहेत आणि लवकरच इथे मोठं घर बांधेल, जेणेकरून मला परदेशात राहावं लागणार नाही. मीही ह्याच आशेवर दिवस काढत होतो. 2 दिवसांपूर्वी माझ्या मुलाचा वाढदिवस होता. मी फोन केला आणि योगिताशी बोललो. मग थोडा वेळ आईशीही बोलणं झालं. आईने थोडंसं बोलून फोन ठेवला. मग योगिताने फोन घेतला. काही दिवसांनी तिचा फोन आला आणि तिने थेट आईच्या निधनाची बातमी दिली. ही बातमी माझ्यासाठी एका मोठ्या संकटापेक्षा कमी नव्हती. मी आईच्या अंतिम संस्काराला सहभागी व्हावं असं मला वाटलं, पण या कर्तव्यापासून मी वंचित राहिलो, कारण परत येण्यासाठी अजून 1 वर्ष बाकी होतं.
आईच्या निधनानंतर मी रोज तिच्यासाठी प्रार्थना करायचो, तिच्याकडे माफी मागायचो की तिच्या शेवटच्या क्षणी मी तिच्यासोबत राहू शकलो नाही. हे दुःख मला आतून पोखरत होतं. 1 वर्ष गेलं आणि मी माझी नोकरी सोडली. मी कायमचा भारतात परतलो. कारण योगिताने नवं घर बांधलं होतं. तिने मोठ्या भागात घर घेतलं, त्याची पूजा केली आणि काही पैसेही साठवले होते. आता मला भारतातच नोकरी करायची होती. तसंच आईच्या जाण्यानंतर योगिता आणि यश दोघेच एकटे होते आणि त्यांची काळजी मला सतावत होती. जेव्हा मी परतलो आणि घराच्या दारात पाऊल ठेवलं, तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आज आई मला वाट बघताना दिसली नाही. तिच्या डोळ्यात ती बेचैनी नव्हती जी नेहमी माझी उशिरा आल्यावरही जागी असायची. माझ्या मनात इतकं दुःख भरून आलं की मी दारातच कोसळलो आणि जोराजोराने रडू लागलो. माझी अवस्था पाहून योगिताने मला सावरलं, आत नेलं आणि म्हणाली, "का चिंता करतोस? सगळं ठीक होईल. तू काळजी करू नकोस." मी म्हटलं, "मला जुन्या घरात यायचं आहे. मला आईची खूप आठवण येते." आईचं निधन त्याच घरात झालं होतं आणि तिच्या जाण्यानंतर योगिता या नव्या घरात राहायला आली होती. म्हणून मला तिची अधिक चिंता वाटायची, कारण हा नवा भाग होता. ती म्हणाली, "ते जुनं घर तर मी विकलंय." हे ऐकून माझे डोळे आश्चर्याने मोठे झाले. रागाने मी म्हणालो, "तू हे काय केलंस? ते माझ्या आईचं घर होतं. माझं बालपण तिथे गेलं. तू ते घर का विकलं?" योगिता म्हणाली, "हे घर बांधण्यासाठी पैशांची गरज होती. मी तुझ्या आईकडून त्यांच्या आयुष्यातच परवानगी घेतली होती की मी ते घर विकून इथे पैसे लावीन. म्हणूनच त्यांच्या निधनानंतर मी ते घर विकलं. तुला म्हणून नाही सांगितलं, कारण तू परदेशात होतास आणि नाहक चिंता करशील किंवा मला रोखशील." योगिताच्या वागणुकीवर मला खूप राग आला. पण जे होऊन गेलं ते झालंच होतं. मी योगिताला म्हटलं, "मला त्या ठिकाणी घेऊन चल जिथे आईचा अंतिम संस्कार झाला. मला आईला भेटायचं आहे." ती म्हणाली, "चल, मी तुला घेऊन जाते." मग ती मला स्मशानभूमीत घेऊन गेली आणि एका जागेकडे बोट दाखवत म्हणाली, "इथे तुझ्या आईचा अंतिम संस्कार झाला." हे ऐकून मी त्या जागेजवळ बसलो आणि जोराजोराने रडू लागलो. मी माती उचलून आईची माफी मागू लागलो. मग मी योगिताला विचारलं, "या जागेवर समाधी का बांधली नाहीस?" ती म्हणाली, "तू तिथे नव्हतास. मी एकटी किती काय काय करणार. आता तू आलास तर तूच ठरव काय करायचं आणि काय नाही." स्मशानभूमीतून घरी परतल्यावर माझं मन दुःखाने भरून गेलं. मी तिला म्हटलं, "आईच्या अंतिम संस्काराला मी सहभागी होऊ शकलो नाही, पण आता मला तिच्यासाठी काहीतरी करायचं आहे." त्या दिवसापासून मी गरिबांना अन्नदान करण्याचं काम सुरू केलं. एका मित्राच्या मदतीने मला नोकरीही मिळाली. मी रोज गरीब वसाहतीत जाऊन अन्न वाटत असे. काही दिवसांनी योगिताने मला असे करताना पाहिले आणि म्हणाली, "का उगाच आपली मेहनत आणि कमाई वाया घालवतो आहेस? आईसाठी तू खूप काही केलंस. आता आमच्याकडेही लक्ष दे." मी योगिताला म्हणालो, "पूर्ण आयुष्यभर सुद्धा मी हे करत राहिलो तरीही आईच्या बलिदानाचे ऋण फेडू शकणार नाही." ती गप्प बसली. महिन्यानंतर मी एका झोपडपट्टीत अन्न घेऊन पोहोचलो आणि स्वतःच्या हातांनी वाटू लागलो. तेवढ्यात एक लहान मुलगा एका झोपडीकडे बोट दाखवून म्हणाला, "तिकडे एक आजी राहतात. त्या चालू शकत नाहीत. त्यांच्यासाठीही अन्न द्या." हे ऐकून मला खूप वाईट वाटले. मी त्याला म्हणालो, "बेटा, मी स्वतः त्यांच्या जवळ जाऊन अन्न घेऊन जातो." मी आधी सगळ्यांना अन्न दिले. मग एका ताटात अन्न घेऊन त्या झोपडीत गेलो. आत एक वृद्ध स्त्री चारपाईवर बसलेली होती. तिचे केस विस्कटलेले होते, डोळे झाकलेले होते. मी हळूच आवाजात म्हणालो, "आई, भुकेली आहेस का? अन्न खाशील का?" माझे शब्द ऐकून त्या बाईने हळूच डोके वर केले आणि माझ्याकडे पाहिले. मला असे वाटले जणू कोणीतरी माझ्या डोक्यावर पूर्ण आकाश कोसळवले. ती बाई मला ओळखण्याचा प्रयत्न करत होती, पण मी तिला पहिल्या नजरेतच ओळखले. ती माझी आई होती, ज्यांच्या कष्टाच्या सावलीत मी मोठा झालो,
ज्यांच्या त्यागामुळे मी आज इथवर पोहोचलो. माझ्या हातून ताट खाली पडले. आईने जमिनीवर पडलेले अन्न पाहिले आणि थरथरत चारपाईवरून उतरून ते उचलून ती खाऊ लागली. देव जाणे ती किती दिवसांपासून भुकी होती. हे दृश्य पाहून माझ्या डोळ्यातून अश्रूंचा पूर आला. मी आई म्हणून त्यांना मिठीत घेतले. माझ्या मिठीत जाताच आईने मला ओळखले. त्या म्हणाल्या, "राजीव, तू आलास? कुठे होतास तू?" मी आईच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर देऊ शकलो नाही. फक्त रडत राहिलो. मग मी स्वतःच्या हातांनी आईला अन्न खाऊ घातले. त्यांच्या जवळ बसलो आणि बोलायला लागलो. तेव्हा आईने मला एक असे सत्य सांगितले ज्याने माझे हृदय फाटले. आई म्हणाली, "तुझ्या जाण्यानंतर योगिताचे माझ्याशी वागणे फारच वाईट झाले. ती मला जबरदस्ती झोपेच्या गोळ्या देऊन झोपवायची. तुझ्या त्या एका चापटाच्या बदलात ती माझ्याकडून घेत होती, जी तू रागात तिला मारली होतीस. मी तिला 100दा सांगितले की मी कधी तुला तिच्याविरुद्ध भडकवले नाही, पण ती ऐकायलाच तयार नव्हती. ती माझी शत्रू झाली. मग एक रात्री तिने मला घराबाहेर काढले. मी पूर्ण रात्र भटकत राहिले. सकाळी पुन्हा तिच्याकडे गेले, पण तिने मला घरात पाऊलही ठेवू दिले नाही आणि हाकलून दिले. मग मी रस्त्यावर बसले. काही भिकारी तिथे भीक मागत होते. त्यांनी मला आपल्यासोबत घेतले, कारण माझी अवस्था खूपच वाईट झाली होती. मग त्यांनी मला भीक मागायला सांगितले. तिने घर विकून कुठेतरी नवे घर घेतले. मला काहीच कळले नाही. मी अनेकदा आपल्या घरी गेले, पण ना तू होतास ना योगिता. मी काय करणार? मग मी या झोपडीत राहू लागले. ज्यांनी मला इथे आणले त्यांनीच मला ही झोपडी दिली आणि माझ्या खाण्यापिण्याची सोय देखील केली. आधी मी स्वतः भीक मागत असे, पण काही काळापासून माझी तब्येत इतकी खालावली की आता मला भीक मागायला बाहेर जाणेही शक्य होत नाही. हे सांगताना आई रडू लागली आणि माझे हृदय तुटले. मी आईचा हात धरला आणि त्यांना आपल्या नव्या घरी आणले. आईला माझ्यासोबत पाहून योगिताचा चेहरा फिका पडला. तिला स्वप्नातही वाटले नव्हते की आई मला या अवस्थेत भेटेल. रागाने मी तिला विचारले की तिने हे सगळे का केले. ती नजर चुकवू लागली आणि म्हणाली, "कारण तुझी आई आपल्यामध्ये भिंतीसारखी होती. तुला तुझ्या आईशिवाय काहीच दिसत नव्हते, म्हणून मी त्यांच्यापासून सुटका करून घेतली. पण तुझी आई आयुष्यभर माझा पाठलाग करत राहील." योगिताच्या मानसिकतेमुळे मला खूप वाईट वाटलं, कारण तिने मला एखाद्या दुसऱ्याच्या थडग्यावर बसवून सांगितलं होतं की ही माझ्या आईच्या अंत्यसंस्काराची जागा आहे. त्या क्षणी मी तिला घटस्फोट दिला आणि तिला घराबाहेर जाण्यास सांगितलं. योगिता आमच्या मुलाला घेऊन निघून गेली. मी आईच्या चरणी बसलो. मी आईच्या त्यागाला कधीही विसरू शकत नव्हतो. आईने मला थांबवलं की मी तिला घटस्फोट देऊ नये, पण ज्याने माझ्या आईवर इतका मोठा अत्याचार केला अशा बाईसोबत मी पुढे राहू शकत नव्हतो. काही काळानंतर आईचं निधन झालं. वेळ पुढे सरकत राहिला आणि मी दुसरं लग्न केलं. माझी दुसरी पत्नी अतिशय चांगली आणि संस्कारी होती. तिने माझी खूप काळजी घेतली. आमच्या 2 मुलांसोबत आम्ही चांगलं आयुष्य जगू लागलो. काळाचं चक्र फिरत राहिला. माझ्या दोन्ही मुलांची लग्न झाली. मग एक दिवस मी माझ्या मुलीला भेटायला तिच्या सासरी जात होतो. रस्त्यात एका भिकाऱ्याने माझ्या गाडीच्या खिडकीवर टकटक केली. मी खिडकी खाली केली आणि पाहताच थबकलो, कारण ती दुसरी कोणी नसून योगिता होती. तिने माझ्यासमोर हात पसरवला आणि भीक मागू लागली. तिची मानसिक स्थिती ठीक नव्हती आणि तिने मला ओळखलंही नाही. एवढ्यातच दुसरी एक भिकारीण धावत आली आणि तिला ओढून नेऊ लागली, कारण ट्रॅफिक सिग्नल बदलला होता. मी गाडी एका बाजूला लावली आणि त्या दुसऱ्या भिकारणीकडे इशाऱ्याने तिला बोलावलं. मी विचारलं, "ही कोण आहे? हिचं काय झालंय?" ती म्हणाली, "हिचा मुलगा हिला झोपडपट्टीत सोडून गेला. कोण होता, कुठे राहतो, काहीही माहिती नाही, पण आता ही आमच्यासोबत राहते. हिची मानसिक अवस्था खूपच बिघडली आहे, कारण ज्या मुलाला हिने जन्म दिला त्यानेच हिला आमच्या हवाली करून टाकलं. ऐकलंय की तिचा मुलगा खूप श्रीमंत झाला आहे.
आणि आता त्याला आपल्या आईला स्वतःसोबत ठेवायचं नाही. असं सांगून ती भिकारीण तिथून निघून गेली. तिच्या बोलण्यावरून मला इतकं समजलं की कर्म फिरून परत यायलाच लागतात. मी शांत मनाने गाडी स्टार्ट केली आणि गतकाळाच्या आठवणी मागे सोडून पुढे निघालो. तर मित्रांनो, आशा करते की तुम्हाला आमची ही कथा नक्कीच आवडली असेल. जर ही कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि कृपया व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.